नमस्कार मंडळी, मी किशोरी। आज आपण कुठल्याही प्रकारची रेसिपी बघणार नाही आहोत, तर आपण कुठल्याही प्रकारची जी भाजी बनवतो तर त्यासाठी आवश्यक असणारा महत्त्वाचा घटक म्हणजे आले लसूण पेस्ट। तर ती आले लसूण पेस्ट कशी तयार करायची आणि ही आले लसूण पेस्ट कुठलेही प्रिझर्वेटिव्ह न वापरता 2 ते 3 महिने फ्रीजरमध्ये कशी टिकवायची तर ते बघणार आहोत। मार्केटमधल्या आले लसूण पेस्टपेक्षाही खूप चांगल्या पद्धतीने ही आले लसूण पेस्ट तयार होते आणि 2 ते 3 महिने छान राहते, अजिबात खराब होत नाही। तर मी इथे काही लसणाच्या गाठी घेतलेल्या आहेत। तर प्रमाण जे घेतलेलं आहे तर त्यामध्ये 1 पाव लसूण घेतलेला आहे आणि अर्धा पाव अद्रक घेतलेला आहे। तर ह्या लसणाच्या गाठी ज्या आहेत त्या मी फोडून घेणार आहे आणि त्याचा अशा प्रकारे लसणाच्या पाकळ्या ज्या आहेत त्या अशा वेगळ्या काढून घेतलेल्या आहेत। आणि लसूणसुद्धा कसा सोलायचा जास्त एफर्ट्स न घेता तर ते सुद्धा आपण बघणार आहोत। तर त्यासाठी मी अशा लसणाच्या पाकळ्या काढून घेतल्या आणि त्या एका पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत। आता त्यामध्ये मी पाणी घालून 2 ते 3 तास बाजूला ठेवून देणार आहे। म्हणजे 2 ते 3 तासामध्ये ह्या ज्या लसणाच्या पाकळ्या आहेत त्या छानपैकी भिजल्या जातात आणि मग सोलताना आपल्याला त्रास होत नाही आणि त्याचं जे साल आहे पाकळ्यांचं तर ते अगदी इझिली असं निघून जाते। तर 2 ते 3 तास बाजूला ठेवून द्यायचं आहे भिजण्यासाठी। तर बघू शकता तुम्ही 2 तासानंतर मी हे लसूण सोलण्यासाठी घेतलेलं आहे। तर इतकं छान प्रकारे भिजल्या गेलेलं आहे की त्याचे जे साल आहे लसणाचे तर ते अगदी इझिली निघत आहे आणि आपल्या हाताला किंवा नखांना सुद्धा त्रास होत नाही। तर एकदम झटपट आणि ही खूप सोपी अशी पद्धत आहे लसूण सोलण्याची। तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण हे बघत आहोत की लसूण सोप्या पद्धतीने कसं सोलायचं आणि आले लसूण पेस्ट जी आहे ती 2 ते 3 महिने कुठलेही मार्केटमधले प्रिझर्वेटिव्ह न वापरता आपण कशी टिकवून ठेवायची तर हे आज आपण बघत आहोत ह्या व्हिडिओमध्ये। तर तुम्ही बघू शकता की हे लसूण जे आहे भिजल्यामुळे ह्याचं साल किती भराभर निघत आहे आणि कुठलाही त्रास न होता एकदम झटपट असं हे लसूण सोलल्या जात आहे। आणि ही सगळ्यात सोपी पद्धत मला वाटते लसूण सोलण्याची। तर मी नेहमी जेव्हा पण मला लसूण सोलायचं असते तर मी अशा पद्धतीने लसूण जे आहे ते 2 ते 3 तास भिजत ठेवते आणि त्यानंतर लसूण सोलून घेते। एकदम झटपट आणि फटाफट हा अशा प्रकारचा लसूण सोलून होते। आता मी इथे अद्रक सोलून घेत आहे। अद्रक जे आहे ते स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे चम्मचनी मी ह्याचं जे वरचं साल आहे ते काढून घेत आहे। तर आले लसूण पेस्ट तयार करण्यासाठी मी इथे जे प्रमाण घेतलेलं आहे तर त्यामध्ये 1 पाव लसूण घेतलेला आहे आणि अर्धा पाव अद्रक घेतलेला आहे। तुम्ही इथे समप्रमाणात सुद्धा आले लसूण पेस्ट तयार करू शकता, म्हणजे 1 पाव लसूण आणि 1 पाव अद्रक। पण मी इथे 1 पाव लसूण आणि अर्धा पाव अद्रक वापरलेला आहे। तर अशा प्रकारे मी ह्या आल्याची जी वरची साल आहे ती संपूर्ण काढून घेत आहे। सोलून घ्यायचं आहे छान प्रकारे। तर आता इथे आलं जे आहे ते मी संपूर्ण सोलून घेतलेलं आहे आणि आता हे सोलून घेतल्यानंतर पुन्हा एकदा पाण्याने मी स्वच्छ धुवून घेते, म्हणजे ह्याला जे काही साल वगैरे काही चिपकलेले आहे तर ते पूर्ण निघून जाईल। आणि आता ह्याचे छोटे छोटे तुकडे कट करून घेत आहे अशा पद्धतीने। म्हणजे काय होईल की आले लसूण पेस्ट तयार करताना छानपैकी बारीक होऊन जाईल। तर संपूर्ण अद्रकाचे मी अशा प्रकारे तुकडे करून घेतले आहेत आणि आता एका वाटीमध्ये ट्रान्सफर करून घेते। आता आपण पेस्ट कशी तयार करायची आहे तर हे बघणार आहोत। तर लसूण संपूर्ण सोलून झालेला आहे, बघू शकता तुम्ही। प्रत्येक साल जे आहे ते छान निघाली आहे लसणाची।
अद्रक जे आहे ते पण आपण सोलून घेतलं आहे आणि त्याचे छोटे छोटे मी तुकडे करून घेतले आहेत. आणि इथे मी काही कोथिंबिरीच्या ज्या काड्या आहेत त्या घालणार आहे. तर एकदम कोवळ्या अशा ह्या काड्या आहेत कोथिंबिरीच्या. तर आपण ह्या वाया न घालवता आले लसूण पेस्ट तयार करताना त्यामध्ये वापरायच्या, म्हणजे आले लसूण पेस्टचा जो फ्लेवर आहे, टेस्ट आहे, ती पण खूप छान येते. तर इथे मी सगळं जे साहित्य आहे ते छानपैकी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि आता इथे मी पेस्ट तयार करून घेत आहे, आले लसूण पेस्ट. आणि आले लसूण पेस्ट जी आहे ती तयार करताना ह्यामध्ये आपण अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आहे. इथे मी एक थेंबसुद्धा पाणी वापरणार नाही आहे. तर लसूण घालून घेतलं मिक्सरच्या पॉटमध्ये, अद्रक घातलं आणि ह्या कोथिंबिरीच्या काड्या ज्या होत्या त्यासुद्धा घालून घेतलेल्या आहेत. आता मी एकदा मिक्सरला छान फिरवून घेत आहे, पेस्ट तयार करून घेत आहे. तर इथे अजिबात मी पाणी न वापरता बघू शकता छान पेस्ट तयार झालेली आहे. ह्या काही कोथिंबिरीच्या काड्या बारीक व्हायच्या राहिलेल्या आहेत. तर आपण पुन्हा एकदा मिक्सरला फिरवणार आहोत. पण त्याआधी आपण ही जी आले लसूण पेस्ट आहे ती 2 ते 3 महिने अजिबात खराब न होता कशी टिकवायची, तर त्यासाठी आपण ह्या पेस्टमध्ये काय घालणार आहोत ते बघूयात. तर ही आले लसूण पेस्ट जी आहे ती जास्तीत जास्त दिवस टिकविण्यासाठी इथे मी 1 चम्मच मीठ घातलेलं आहे ह्या आले लसूण पेस्टमध्ये आणि त्यासोबतच 1 चम्मच खाण्याचं जे तेल असते ते घातलेलं आहे. रोज भाजी करताना जो कुठला तेल तुम्ही वापरत असाल तर तोच तेल इथे वापरायचा आहे. तर 1 चम्मच मी मीठ घेतलेलं आहे आणि 1 चम्मच तेल घेतलेलं आहे. तर हे जे मीठ आणि तेल जे आहे ते आपलं प्रिझर्वेटिव्हचं काम करणार आहे. आणि मिक्स करून घेतलं छानपैकी आणि पुन्हा एकदा मी मिक्सरला फिरवून घेत आहे. तर एकदम फाईन अशी ही पेस्ट तयार झालेली आहे अद्रक लसणाची. एकदम मार्केटपेक्षा सुद्धा खूप भारी अशी ही पेस्ट आहे आणि खरोखर तुम्ही करून बघा. 2 ते 3 महिने ही पेस्ट जी आहे अजिबात खराब न होता फ्रीजरमध्ये खूप छान प्रकारे राहते. एकदम स्मूथ अशी ही पेस्ट तयार झाली आहेत आणि अजिबात ह्यामध्ये पाणी वापरायचं नाही आहे. तर आता एका मी डब्यामध्ये ही जी आले लसूण पेस्ट आहे ती भरून ठेवून देत आहे आणि फ्रीजरमध्ये मी स्टोअर करून ठेवून देणार आहे. तर 2 ते 3 महिने ही पेस्ट मस्त अशी राहणार आहे. तर आजचा हा आले लसूण पेस्ट तयार करण्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे तर मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि चॅनलला अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ रहा. धन्यवाद.